हॅलो. नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण जी कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी फ्री लेक्चरची सिरीज जे चालू केलेली आहे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार येणारी जी एक्झाम्स आहे, ठीक आहे, जे पोलीस भरती असो कोणती असो, ठीक आहे, या ठिकाणी पोलीस भरतीसाठी हे सुद्धा आपले लेक्चर्स उपयोगाचे असतील, कारण त्याच्यामध्ये सुद्धा 5 ते 6 मार्कासाठी याच्यावरती वेटेज असतं. जनरली आता पोलीस भरतीचे पॅटर्न्स आहे ते काय आपल्या याच्यावरती येतात, GS वर जास्त फोकस करत आहे, ठीक आहे. ते तर तुम्ही आहे ना, म्हणजे हे लेक्चर त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे असं मला म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, आता आपला याच्या इतर धर्मामधला हा भाग 3रा आहे, ठीक आहे. आज आपण इस्लाम धर्माविषयी थोडक्यात डिस्कस करणार आहे आणि त्याच्यावरती जे प्रश्न आहे ते कशा स्वरूपात बनू शकतात ते आपण या ठिकाणी इथे बघणार आहे. बघा, आता इस्लाम धर्माचं बघू या ठिकाणी थोडक्यात, ठीक आहे. इस्लाम धर्माचं, ठीक आहे. आता इस्लाम या ठिकाणी बघा, इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर साहेब हे आहेत. या ठिकाणी बघा, यावरती डायरेक्टली प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. मागच्या वेळेस काय सांगितलेलं आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहे, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय, हजरत मुहम्मद पैगंबर. हे काय आहे, हे कशाचे आहे, तर इस्लाम धर्माचे संस्थापक आहे. या संस्थापकावरती नेहमीच प्रश्न येत असतो. नेक्स्ट बघा, त्यांचा जन्म कधी झाला, मग इसवी सन 570 मध्ये झाला. कोणाचा, तर हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म कधी झाला, तर मग इसवी सन 570 मध्ये. कुठे झाला, तर मक्का या ठिकाणी झाला. तुम्ही मक्का आणि मदिना हे नाव ऐकलं असेल, की ज्यांचे पवित्र स्थळ मानतात ते, ठीक आहे, की या ठिकाणी झालं हज यात्रा सुद्धा यांना म्हणले जाते, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, मुहम्मद साहेबांच्या आईचे नाव काय होते, अमीना होते. त्यांच्या आईचे नाव काय होते, अमीना, आणि वडिलांचे नाव काय होते, त्याने अब्दुल्ला असे होते. या ठिकाणी बघा, महत्त्वाचं म्हणजेच काय, इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर हे होते. त्यांचा जन्म इसवी सन 570 मध्ये झाला. कोण्या ठिकाणी झाला, तर मक्का या ठिकाणी झाला. असा प्रश्न येऊ शकतो. कोण्या ठिकाणी झाला, तर मक्का या ठिकाणी झाला, अशी या ठिकाणी एक प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजे काय, त्यांच्या आईचं नाव काय, त्यांच्या आईचं नाव अमीना आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव काय, या ठिकाणी अब्दुल्ला असे या ठिकाणी त्यांचे नाव सांगते, त्याच्या वडिलांचे नाव सांगते. बघा नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हजरत मुहम्मद साहेब यांना इसवी सन 610 मध्ये मक्का जवळ हिरा नावाच्या गुफेमध्ये ज्ञान प्राप्त झाले. ह्या ठिकाणी प्रश्न बनू शकतो तुमचा. या ठिकाणी बघा काय बनते, हजरत मुहम्मद जे पैगंबर साहेब आहे, ठीक आहे, की ज्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, त्यांना काय झालं की इसवी सन 610 मध्ये, म्हणजे 610 म्हणजे काय 610 मध्ये मक्का जवळ, कोणत्या, त्यांचा जन्म सुद्धा मक्कामध्येच झाला, ठीक आहे. आणि त्यांना 610 मध्ये मक्का जवळ हिरा, तर या ठिकाणी बघा हिरा हे तुम्ही लक्षात ठेवायचं, हिरा नावाच्या गुफेमध्ये, हिरा नावाच्या गुफेमध्ये काय प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. त्यांना काय झालं, आत्मभूती ज्ञान प्राप्त झालं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, काय तो कोणाला, कोणत्या याच्यामध्ये प्राप्त झालं ज्ञान, तर इसवी सन 610 मध्ये, ठीक आहे. कोणत्या इयरमध्ये, इसवी सन 610 मध्ये. आणि कुठे झालं, तर कोणत्या गुफेमध्ये, हिरा नावाच्या गुफेमध्ये. कोणत्या, मक्का जवळील हिरा नावाच्या गुफेमध्ये. या ठिकाणी हा प्रश्न बनू शकतो, ठीक आहे, तुमच्यासाठी. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय आहे, तर इस्लाम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कुराण हा आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही. कुराण हा धर्म, जसं की भगवद्गीता हा आपल्या हिंदू धर्माचा आहे, तसाच इस्लाम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ काय, कुराण आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, हजरत मुहम्मद साहेब यांचा मृत्यू 8 जून इसवी सन 632 मध्ये झाला. त्यांचा दफनविधी मदिना येथे झाला. या ठिकाणी बघा, बघा त्यांचा जन्म कुठे झाला, मक्का, ठीक आहे ना, सॉरी, मक्का या ठिकाणी झाला. आणि त्यांचा मृत्यू कुठे झाला, या ठिकाणी बघा, तर मदिना येथे झाला, आहे का नाही, मदिना येथे झाला. आणि कधी झाला, 8 जून इसवी सन 632 मध्ये झाला. आणि त्यांचा जन्म कधी झाला होता, मग 570 मध्ये. या ठिकाणी बघा, त्यांचा जन्म कधी झाला, 570 मध्ये. प्रश्न येऊ शकतो यावरती तुम्हाला, ठीक आहे, फिरवला जाऊ शकतो. आणि 8 जून इसवी सन 632 मध्ये यांचा काय मृत्यू झाला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यांचा दफनविधी त्या कुठे झाला, तर मग मदिना या ठिकाणी झाला. हे सुद्धा विषय म्हणजे का तुम्हाला क्वेश्चनमध्ये फिरवल्या जाऊ शकतं. नेक्स्ट बघू आपण इस्लाम धर्माविषयीच बघू. त्यांच्या मृत्यूनंतर बघा
कोणाच्या? मोहम्मद जे पैगंबर आहे, हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या, हा बघा, हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर काय झालं या ठिकाणी सांगितले. ओके, या ठिकाणी लक्ष द्या. त्यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्मामध्ये 2 पंथ तयार झाले. कोणाच्या? हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्मामध्ये 2 पंथ तयार झाले. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये काय? सुन्नी आणि शिया हे 2 पंथ बरं लक्षात ठेवायचे. सुन्नी आणि शिया यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, मागं आयोगाने प्रश्न विचारले. काय ते कोणते 2 पंथ आहेत? शिया आणि सुन्नी या ठिकाणी 2 पंथ लक्षात ठेवायचं. जसंच की दिगंबर आणि हे जे आपलं काय म्हणते श्वेतांबर हे जैन धर्मामधले जसं बघितलं तसंच यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट बघा, इब्न इशाक यांनी सर्वप्रथम मुहम्मद पैगंबर यांचे जीवन चरित्र लिहिलेले आहेत. यावरती नक्कीच प्रश्न मिळेल, कारण हा थोडासा डीप मधला प्रश्न आहे. बघा, इब्न इशाक यांनी सर्वप्रथम मुहम्मद पैगंबर यांचे जीवन चरित्र लिहिले, म्हणजे त्यांचं काय आत्मचरित्र लिहिलं. कोणी लिहिलं? तर इब्न इशाक. कोणी लिहिलं? इब्न इशाक यांनी. यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला हिडन केलं जाऊ शकते. रिकामी जागा यांनी सर्वप्रथम मुहम्मद पैगंबर यांचे जीवन चरित्र लिहिले. कोणी लिहिले? इब्न इशाक यांनी लिहिले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस या ठिकाणी लिहा. मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस, यांचा जन्म ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी बघा, मग मुहम्मद पैगंबर यांचा जन्म काय म्हणून साजरा केला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना, की काय? ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी नेक्स्ट बघू आपण आणखीन प्रश्न कसे कसे बनवू शकतात, की भारतात इस्लाम धर्माची संस्कृती घडविणारे अरब हे पहिले होते. बघा, भारतामध्ये इस्लाम धर्माचे काय सांगितलं, जे भारत आहे, समजा आपलं जे भूमी आहे भारतीय भूमी, ते इस्लाम धर्माची संस्कृती घडविणारे अरब हे काय होते? अरब हे पहिले होते. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येते की अरब जे होते ते काय, की भारतामध्ये इस्लाम धर्माची जी संस्कृती होती ते घडविणारे कोण होते? अरब हे पहिले होते. या ठिकाणी लक्षात ठेवा. हे भारताविषयी विधान आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग भारताविषयी जर प्रश्न आला तर मग या ठिकाणी काय मारू शकता तुम्ही? ऑप्शन अरब मारू शकता. ठीक आहे, पहिले होते. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय सांगितलं? मुहम्मद पैगंबर यांच्या उत्तराधिकाऱ्यांना खलिफा संबोधले जाते, संबोधले गेले. जे मुहम्मद पैगंबर होते यांचे जे उत्तराधिकारी होते, उत्तराधिकारी म्हणजेच काय? त्यांचे जे अनुयायी होते. ठीक आहे, उत्तराधिकारी काय म्हणतो, की आपण त्यांचे जे सांगितलेले जे आहे ते कार्य करणार, त्याला काय म्हणतो आपण? अनुयायी म्हणतो. ठीक आहे, अनुयायी. मुहम्मद पैगंबर यांच्या उत्तराधिकाऱ्यांना म्हणजेच काय? अनुयायांना खलिफा म्हणले जाते. काय म्हणले जाते? त्यांना काय समजले जाते? खलिफा संबोधले गेले. त्यांना काय समजले गेलेत? मग खलिफा समजले गेले. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. नेक्स्ट बघा, इस्लाम जगतात. या ठिकाणी बघा, इस्लाम जगतात 1924 पर्यंत, कुठपर्यंत? 1924 पर्यंत खलिफा पद, सॉरी या ठिकाणी एक मिनिट, बरोबर आहे, बरोबर. इस्लाम जगतात 1924 पर्यंत खलिफा पद होते. तुर्कस्तानच्या शासक केमल पाशाने खलिफा पद समाप्त केले. या ठिकाणी बघा, आपले ज्यावेळेस समजा जे हे झालं होतं, काय म्हणते 1919 मध्ये जे खलिफा चळवळ वगैरे चालू झाले ते याविषयी संबंधित आहे हे. ठीक आहे, ते आपल्या इतिहासातला भाग आपण इतिहास म्हणजे जे काय मॉडर्न हिस्ट्री आहे त्यामधलं कव्हर त्या ठिकाणी करू आपण. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा की इस्लाम जगतात, मग खलिफा हे पद कधी समाप्त झाले? 1924 पर्यंत खलिफा हे पद होते. ठीक आहे, मग ते ब्रिटिशांनीच ते बरखास्त केलं. बघा, त्याच्यानंतर तुर्कस्तानचा जो शासन होता, जे तुर्किस्तानचा शासक कोण होता? केमल पाशाने खलिफा हे पद समाप्त केले. कोण होता? तुर्कस्तानचा शासन कोण होता? बघा, या ठिकाणी सांगितलेलं तुर्किस्तानचा किंवा तुर्कस्तानचा जो शासक होता ते कोण होते? केमल पाशा. कोण होता? तुर्कस्तानचं शासन कोण होतं? केमल पाशा याने खलिफा हे पद समाप्त केले. कधी? तर 1924 मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि खलिफा कोणाला म्हणत जातो? त्यांचे जे अनुयायी, कशांचे? मुहम्मद जे पैगंबर यांचे उत्तराधिकारी किंवा उत्तराधिकारी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अनुयायी. त्यांना आपण काय म्हणतो? संबोधतो, त्यांना खलिफा असे संबोधतो. ठीक आहे, आणि खलिफा हे पद कधी समाप्त झाले? मग 1924 मध्ये. आणि ते कोणी समाप्त केले? तुर्कस्तानचा जो होता का शासक केमल पाशा याने. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रश्न आला कसा आहे तरी आपल्याला हे होतं. मग आता ईसाई किंवा ख्रिश्चन धर्माविषयी थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊ. ठीक आहे, थोडक्यात जे आपले प्रश्न ओरिएंटेड आहेत तेच या ठिकाणी घेणार आहे आपण. ठीक आहे, ईसाई किंवा ख्रिश्चन धर्माविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे. नेक्स्ट बघा, ईसाई धर्माचे संस्थापक ईसा मसीह हे आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला माहितीच असेल की जे ईसा मसीह जे आपल्या याच्यावर लटकून काय म्हणतात त्याला, असे क्रॉसवर लटकून असतात. ठीक आहे, बघा,
ईसाई धर्माचे संस्थापक कोण आहे? मग ईसा मसीह आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोण आहे ईसाई धर्माचे संस्थापक? कोण आहे? ईसा मसीह आहे ना, ईसा मसीह आहे. आणि ईसाई धर्माचा धर्मग्रंथ बायबल हा आहे. ईसा मसीह यांचा जन्म जेरुसलेम जवळ बेथलहेम येथे झाला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ईसाई धर्माचे संस्थापक कोण आहे याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येणार, तर काय आहे ते? ईसा मसीह आहे. ठीक आहे, ईसा मसीह झाला. त्याच्यानंतर याच्याविषयी आणखी प्रश्न काय येऊ शकतो की ईसाई धर्माचा धर्मग्रंथ बायबल, धर्मग्रंथ हे बायबल आपल्याला लक्षात ठेवायचं. बायबल हा आहे आणि ईसा मसीह यांचा जन्म जेरुसलेम. आणि जो ईसा मसीह आहे, ठीक आहे, जे ईसा मसीह की ज्यांनी काय आपले ईसाई धर्माची जे संस्थापक आहे त्यांचा जो जन्म आहे तो कुठे झाला? तर जेरुसलेम. जे माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, रशिया आणि त्या याच्यामध्ये वार चालू आहे सध्या, सॉरी युक्रेन आणि पॅलेस्टाईन आणि ते याच्यामध्ये इस्रायलमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये जेरुसलेम हा जे मधातला भाग येतो त्याच्यासाठी खूप हे चालू आहे, वादविवाद चालू आहे. ठीक आहे, त्याच्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या दरम्यान. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे यांच्या जवळ बेथलहेम या ठिकाणी झाला. कोणाचा? ईसाई धर्माचे धर्मग्रंथ करून आपण बायबल, मग बायबल आहे. आणि ईसाई मसीह यांचा जन्म कुठे झाला? जेरुसलेम जवळ बेथलहेम येथे झाला. बेथलहेम हे त्यांचं पवित्र ठिकाण मानलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणाचं? तर ईसाई धर्माविषयी सांगत आहे मी. ठीक आहे, तर जेरुसलेम मध्ये कुठे झाला? तर बेथलहेम या ठिकाणी झाला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, ईसा यांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. कधी? तर 25 डिसेंबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे आपण ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, ओके, साजरा केला जातो. नेक्स्ट म्हणजे यांचं ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय? ईसा यांच्या आईचे नाव मेरी होते. ठीक आहे, ईसा यांच्या आईचे नाव काय होते? मेरी होते. आणि वडिलांचे नाव जोसेफ होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपल्या त्या इस्लाम धर्मामध्ये त्यांच्या आई वडिलांचे नाव सांगितले. या ठिकाणी पण लक्षात ठेवा की ईसा यांचा जन्म काय ख्रिसमस म्हणून आपण साजरा केला जातो, जो की 25 डिसेंबरला असतो. नेक्स्ट म्हणजेच काय? ईसा यांच्या आईचे नाव मेरी आणि वडिलांचे नाव काय? जोसेफ आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय? बघा, या ठिकाणी बघा, ईसा यांचे सुरुवातीला 2 शिष्य होते. जे ईसा मसीह आहे त्यांचे काय होते? फक्त 2 शिष्य होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, या ठिकाणी अँड्रस आणि पीटर ईसा यांना रोमन गव्हर्नर पेंटियस याने सुळावर चढविले. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितलं? अँड्रस कोण होते ते सुळावर चढवणारे? मग अँड्रस आणि पीटर हे जे होते, अँड्रस आणि पीटर ईसा यांना रोमन गव्हर्नर पेंटियस याने सुळावर चढविले. बघा, हे जे अँड्रस आणि पीटर जे हे होते 2 शिष्य होते. कोण? अँड्रस आणि पीटर ईसा यांना रोमन गव्हर्नर पेंटियस, कोण? बघा, पेंटियस याने, कोण होता तो रोमन गव्हर्नर होता. कोण होता? रोमन गव्हर्नर. यांनी काय केलं? सुळावर चढविले. सुळावर म्हणजेच काय? ते एक ते काय म्हणते, क्रॉस सारखं असते ना, ते त्याच्यावरती त्याला चढवलं, म्हणजे त्यांचे खिळे वगैरे ठोकून त्याने सुळावर चढवले. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? ईसा यांना इसवी सन 33 मध्ये सुळावर चढविले. जे ईसा मसीह आहे, जे आपले जे ईसा मसीह आहे, त्यांना मग कधी सुळावर चढवले? तर बघा, ईसा यांना कधी? इसवी सन 33 मध्ये सुळावर चढवले. आणि त्यांचा जन्मदिवस हा आपला काय कॅलेंडरचा पहिला दिवस असा मानला जातो. ठीक आहे, मग त्यावेळी त्या दिवसपासूनच काय आपल्या कॅलेंडरची सुरुवात झाली असं सुद्धा मानलं जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? या ठिकाणी लक्षात ठेवा, ईसाई धर्माचे पवित्र चिन्ह. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ईसाई धर्माचे पवित्र चिन्ह काय? ईसाई धर्माचे पवित्र चिन्ह क्रॉस. या ठिकाणी लक्षात ठेवा, क्रॉस आहे. ईसाईचे लोक 3 तत्वावर विश्वास ठेवतात. बघा, पहिलं काय सांगितलं मी, या ठिकाणी हा पॉईंट वेगळा आहे. ठीक आहे, इथून ठीक आहे. ईसाई धर्माचे पवित्र चिन्ह काय आहे? तर क्रॉस आहे. काय? क्रॉस, जे या पद्धतीचं असते. ठीक आहे, या पद्धतीचं असते ना ते क्रॉस. ठीक आहे, ओके. मग क्रॉस. त्यानंतर ईसाई लोक हे 3 तत्वावर विश्वास ठेवतात. कोणत्या तत्वावर? बघा, या ठिकाणी पहिलं तत्व दिलं, ईश्वर परमपिता आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, परमपिता. ईश्वर हा परमपिता आहे की ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे, तोच आपला कर्ता धर्ता. या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? ईश्वर पुत्र ईसा मसीह आहे. या ठिकाणी लिहाय, जे ईश्वर पुत्र ईसा हा काय आपला मसीह आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे तिसरं तत्व काय यांचं, की ईश्वर पवित्र आत्मा आहे. जो हा ईश्वर आहे तो एक पवित्र आत्मा आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? ईसा हा एकेश्वरवादी धर्म आहे. या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ईसा कसा आहे? तर एकेश्वरवादी धर्म आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण ज्यू आणि यहुदी धर्माविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
जेणेकरून आपले जे आहे ते सर्व या ठिकाणी जे धर्म आहे ते या ठिकाणी कंप्लीट केले जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. ज्यू धर्माची स्थापना सुमारे, आता ज्यू धर्माविषयी जे प्रश्न बनतात किंवा जे प्रश्न आलेले आहे ते या ठिकाणी बघणार आहे आपण. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्यू धर्माची स्थापना सुमारे 4000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 च्या आसपास झाली. ज्यू धर्माचे अस्तित्व प्राचीन ग्रीक नोंदीतही सापडते. या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा, ज्यू धर्माविषयी आपण माहिती बघितली. ठीक आहे. ज्यू धर्माची स्थापना सुमारे काय या ठिकाणी सुमारे 4000 वर्षापूर्वी झाली. 4000 वर्षापूर्वी झाली या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 4000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000. बघा, आता समजा आपण कोणत्या 2000 मध्ये इयरमध्ये आहे ना, म्हणून 2000 बॅकमध्ये म्हणजे 0 मध्ये येऊ आणि त्याच्या जर 2000 बॅकमध्ये जर गेलं परत तर मग काय इसवी सन पूर्व 2000 मध्ये जाऊ आपण. ठीक आहे. जवळपास इथं झाली असावी, आसपास झाली असावी असा आपला अंदाज आहे. ठीक आहे. मग काय सांगितलं, म्हणून यांनी सांगितलं की ज्यू धर्माची स्थापना आहे सुमारे 4000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 च्या आसपास झाली. या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट, ज्यू धर्माचे अस्तित्व प्राचीन ग्रीक नोंदीतही सापडते. मग यांचे अस्तित्व कुठे सापडते ज्यू धर्माचे? मग आपल्याला हा शोध कुठून लागला की इसवी सन 2000 पूर्व मध्ये झाली याची स्थापना जवळपास आसपासमध्ये. तर बघा, ज्यू धर्माचे अस्तित्व हे प्राचीन ग्रीक नोंदीमध्ये सापडे. जे ज्या ग्रीक नोंदी आहे त्यामध्ये यांचं अस्तित्व सापडते. या ठिकाणी त्यांच्या नोंदी सापडते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, ज्यू धर्माचे संस्थापक. बघा, या संस्थापकावरती जास्त प्रश्न येत असतो आपल्याला. ठीक आहे. वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न येतात. बघा, अब्राहम कोण आहे? अब्राहम, मोझेस, तोरा. या ठिकाणी बघा कोण कोण आहे या ठिकाणी बघा काय सांगितलं. ज्यू धर्माचे संस्थापक अब्राहम, मोझेस, तोरा या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, अब्राहमन आहे आणि मोझेस, तोरा या ठिकाणी. मग ज्यूंची भाषा कोण आहे या ठिकाणी? बघा, हा सेकंड पॉईंट आहे. ज्यूंची भाषा कोण आहे? हिब्रू ज्यू. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणती? ज्यूंची भाषा कोण आहे? हिब्रू ज्यू. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोण? हिब्रू ज्यू. बघा, ज्यू धर्माचे संस्थापक कोण सांग? अब्राहम आणि मोझेस, तोरा. या ठिकाणी लक्षात ठेवा. कोण? अब्राहम आणि मोझेस, तोरा या ठिकाणी सांगितलं. नेक्स्ट म्हणजेच काय, ज्यूंची भाषा काय सांगितलं? हिब्रू ज्यू. या ठिकाणी लक्षात ठेवा. हिब्रूंची भाषा कोणती? हिब्रू ज्यू. नेक्स्ट म्हणजेच काय, धर्माचा पवित्र ग्रंथ कोण आहे? हिब्रू भाषेतील. बघा, धर्माचा या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट बघू आपण. धर्माचा पवित्र ग्रंथ काय? हिब्रू भाषेतील तोराह हा ग्रंथ होय, जो ज्यू धर्माचे प्रार्थना स्थळ. या ठिकाणी बघा, नेक्स्ट म्हणजे इथून काय, हा दुसरा पॉईंट आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. धर्माचा पवित्र ग्रंथ काय? हिब्रू भाषेतील तोराह हा ग्रंथ आहे. ठीक आहे. तोराह हा ग्रंथ कोणाचा आहे? जसं की इस्लाम धर्मीयामधले काय होतं? कुराण होतं. तसंच यांचं काय आपल्या कोणाचा? ज्यू धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता? हिब्रू भाषेतील. कोणत्या भाषेत आहे? तर हिब्रू भाषेमधील तोराह हा ग्रंथ होय. आणि ज्यू धर्माचे प्रार्थना स्थळ हे सिनेगॉग म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी जसं की आपल्या इस्लाम धर्मियांचं जसं मस्जिद वगैरे ओळखलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर यालाच काय म्हणतो आपण? प्रार्थना स्थळ. कशाचे? ज्यू धर्मियांचे प्रार्थना स्थळ कशा? सिनेगॉग म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, पवित्र ज्यू स्थळ जेरुसलेम. या ठिकाणी बघा, पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो भाग आहे. ठीक आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल याच्या मधला जो भाग आहे तो. ठीक आहे. याच्यामध्ये यांचे जेरुसलेमसाठी नेहमीच भांडणं चालू असतात. ते याच पट्ट्यामध्ये असतात आणि ते बऱ्याच धर्मियांचे इतर पवित्र स्थळ मानले जाते. तसेच काय बघा, याच्याविषयी जेरुसलेमविषयी आपल्या इस्लाम धर्मामध्ये सुद्धा उल्लेख आला आणि ईसा धर्मामध्ये आणि ज्यूमध्ये पण आला. बघा, या ठिकाणी बघा, जेरुसलेम पवित्र ज्यू स्थळ काय? या ठिकाणी जेरुसलेम. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय पवित्र ज्यू स्थळ काय? जेरुसलेम. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, ज्यू धर्मीयांना ज्यूइश किंवा यहुदी सुद्धा म्हणतात. या ठिकाणी बघा, ज्यांचं हिटलर सोबत समजा हिटलरचं याचं कधीच पटायचं नाही. ठीक आहे. याविषयी समजा नेक्स्ट कधीतरी बघू. ज्यू धर्मीयांना ज्यूइश किंवा यहुदी असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे. त्यांना काय म्हणलं जे? ज्यूइश किंवा यहुदी सुद्धा म्हणले जाते. नेक्स्ट म्हणजेच काय, पहिली ज्यू काँग्रेस परिषद कधी झाली? बघा, पहिली ज्यू काँग्रेस परिषद 1897 स्वित्झर्लंड येथे भरली होती. बघा, त्यांची पहिल्यांदा पहिली ज्यू काँग्रेस परिषद. काँग्रेस म्हणजेच काय, त्याला समानार्थी शब्द कोणता? परिषद. या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिली ज्यू काँग्रेस परिषद 1897 मध्ये कुठे झाली? 1897 मध्ये स्वित्झर्लंड येथे भरली. कोणत्या ठिकाणी? स्वित्झर्लंड. पहिली ज्यूइश परिषद. ठीक आहे. किंवा ज्यू परिषद. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, ज्यू धर्मीय लोक. या ठिकाणी ज्यू धर्मीय लोक युरोपभर पसरलेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या ठिकाणी लक्षात ठेवा, हिटलरने युरोपाचा बराचसा भाग जिंकला होता व ज्यू धर्मियांची
सामूहिक हत्याकांडे घडविली, यामुळे ज्यू लोकांना म्हणजे खूप मोठा त्रास सहन करावा लागला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ज्यू लोकांना म्हणजे त्रास सहन करावा, हे पहिल्यांदा हा पॉईंट बघून घेऊ आपण. बघा या ठिकाणी काय सांगितलं, ज्यू धर्मीय जे लोक होते ते युरोपभर पसरले होते. ठीक आहे, पण दुसऱ्या महायुद्धात काय झालं, दुसऱ्या महायुद्ध होण्याच्या आधी समजा काळात काय झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने युरोपचा बराचसा भाग काय केला होता, काबीज केला होता. समजा नेमकंच हे चालू झालं, दुसरं महायुद्ध चालू होतं आणि युरोपचा बराचसा भाग त्या हिटलरने काय केला होता, काबीज केला होता. ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धाचा समजा पिरियड सांगत आहे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, आणि यांनी काय बराचसा भाग जिंकला होता आणि ज्यू धर्मीयांचे सामूहिक हत्याकांड घडले. त्याला एक ज्यूविषयी किंवा यहुदी धर्माविषयी खूप राग होता, चीड होती. ते काय करायचं, चंबरमध्ये टाकून त्यांना गॅसच्या चंबरमध्ये टाकून त्यांना म्हणजे त्याला मृत्यू देत होते किंवा त्याला खूप त्यांच्यावर अन्याय करत होते. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ त्यांच्यावर खूप अत्याचार झाले त्यावेळेस. असं सामूहिक हत्याकांड करण्यात आली. ठीक आहे, घडवण्यात आली. यामुळे ज्यू लोकांचा खूप वेदना दिला त्यांनी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, यामुळेच ज्यू लोकांना मायभूमीस परागंद व्हावं लागले. मग त्यामुळे काय झाले की जे ज्यूइश लोक आहे किंवा ज्यू लोक आहे ते काय झाले, त्या याच्यापासून म्हणजे ते हे होऊ राहिले, जे त्यांचे समजा मायभूमी आहे किंवा त्यांची जी घरं आहे ते सोडून दुसऱ्या देशात जाऊ लागले राहण्यासाठी. ठीक आहे, कशामुळे, हिटलरच्या भीतीमुळे. ठीक आहे, यामुळे काय झालं, ज्यू लोकांना मायभूमीस परागंदा म्हणजेच काय, त्यांच्यापासून वंचित व्हावे लागले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, ज्यू राष्ट्र, या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्यू राष्ट्र इस्रायलची स्थापना 14 मे 1948 मध्ये या ठिकाणी करण्यात आली. बघा आता बघा, ज्यू राष्ट्र इस्रायलची जी स्थापना 14 मे 1948 मध्ये, जे पॅलेस्टाईनचा पहिल्यांदा भाग होता. ठीक आहे, पॅलेस्टाईनमध्येच होतं ते थोडंफार, पण आता त्यांनी एवढं सुद्धा स्प्रेड केलं, आता पॅलेस्टाईनला सुद्धा त्यांच्यामध्ये समावले जाते, अशा पद्धतीचं. नेक्स्ट बघा काय, ज्यू राष्ट्र इस्रायलची स्थापना कधी झाली, मग 14 मे 1948. हा प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता इस्रायल खूप ताकदवार देश आहे. ठीक आहे, नेक्स्ट 26/11 ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी आपल्याला सुद्धा सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करू, म्हणजे याच्यासाठी. पण आपणच त्यांना सांगितलं होतं की आमचीच पॉलिसी आहे की आम्ही ज्यावेळेस समजा निर्णायक परिस्थितीमध्ये असू ते आम्ही पाहून घेऊ. ठीक आहे, ते खूप चांगले, म्हणजे आपले आणि त्यांचे संबंध खूप चांगले आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी. नेक्स्ट म्हणजे जगातील कोणत्याही देशात जन्म घेणाऱ्या ज्यू लोकांना इस्रायलचे नागरिकत्व आपोआप प्राप्त होते, ते केव्हाही इस्रायलला जाऊ शकतात. हे लहान परंतु प्रगत राष्ट्र आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी हा पॉईंट महत्वाचा आहे की बघा, जगातील कोणत्याही देशात जन्म घेणाऱ्या ज्यू लोकांना, जगात म्हणजे भारतात सुद्धा एखाद्या व्यक्तीने जर ज्यू धर्मामध्ये जर आपला जन्म घेतला असेल तर इस्रायलचे नागरिकत्व आपोआप प्राप्त होतात त्यांना. म्हणजे त्यांना काय, त्यांच्या धर्मामध्ये जो कोणीही व्यक्ती कोणत्याही देशामध्ये जर जन्म घेत असेल तर त्यांचं म्हणजेच काय, इस्रायलचे नागरिकत्व त्यांना आपोआप प्राप्त होते. ते केव्हाही इस्रायलला जाऊ शकतात, ते केव्हाही आपल्या मायदेशात किंवा म्हणजे ज्यांचं नागरिकत्व प्राप्त झालं, म्हणजे इस्रायलचं नागरिकत्व प्राप्त होते त्यांना, तर ते केव्हाही इस्रायलला जाऊ शकतात. हे लोक हे म्हणजे काय, या ठिकाणी हे लहान परंतु प्रगत राष्ट्र आहे. हे राष्ट्र कसं आहे, एकदम लहान आहे, छोटं आहे. ठीक आहे, पॅलेस्टाईनचाच पहिले भाग होता हा, नंतर आता पॅलेस्टाईन याचा भाग झाला सध्या, म्हणजेच काय, पॅलेस्टाईनवर यांनी पूर्ण काबीज केलेलं आहे. हे लहान परंतु प्रगत राष्ट्र आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. टेक्नॉलॉजी बाबत खूप प्रगत आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, एकच ईश्वर आहे, या ठिकाणी म्हणजे यांचं तत्व काय, एकच ईश्वर आहे, तो विश्वाचा निर्माता आहे, तो निराकार आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितलं, तो अनंत आहे, त्याचे अस्तित्व नेहमीसाठीच आहे, अशी ज्यू लोकांची मान्यता आहे. या ठिकाणी बघा त्यांचं काय सांगितलं त्यांनी, ईश्वर एकच ईश्वर आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचं जे तत्व आहे, या ठिकाणी जे तत्व मांडलेलं, काय मांडलेलं आहे, या ठिकाणी तत्व मांडलंय. तत्व कोणतं मांडलंय, कोणी, तर बघा, एकच ईश्वर आहे, तो विश्वाचा निर्माता आहे. ईश्वर एकच असून तो विश्वाचा निर्माता आहे, तो निराकार आहे. म्हणजे जसं की आपल्या महात्मा फुलेंनी सांगितले की निराकार आहे म्हणून, तसं यांनी सुद्धा सांगितलं निराकार आहे. तो अनंत आहे, त्याचा कुठेही अनंत नाही, तो अनंत आहे. नेक्स्ट म्हणजे त्यांचे अस्तित्व नेहमीसाठीच आहे, अशी ज्यू लोकांची मान्यता आहे. त्यांचे जे अस्तित्व आहे ते नेहमीसाठीच आहे, अशी ज्यू लोकांची मान्यता, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जे आपले समजा आतापर्यंत समजा जे होते इतर धर्मामध्ये जे थोडक्यात जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघितले, थोडक्यात याची रिव्हिजन करून घेऊ, म्हणजेच काय, जे आपले इतर धर्म आहे ते या ठिकाणी संपून जातील. बघा
हे भाग इतर धर्मामधलं हे इस्लाम धर्म आपण या ठिकाणी बघत, या ठिकाणी इतर धर्मामधला हे भाग तिसरा होता आपला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आपण इस्लाम धर्म बघणार म्हणजे त्याची थोडक्यात रिव्हिजन घेऊ या ठिकाणी लक्षात ठेवायचं. प्रश्न कसे कसे बनवू शकतात बघा. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहे मग? हजरत मुहम्मद पैगंबर आहे या ठिकाणी बघा. आणि त्यांचा जन्म कधी झाला तर इसवी सन 570 मध्ये झाला. कोण्या ठिकाणी झाला तर मक्का या ठिकाणी झाला. मुहम्मद पैगंबर यांच्या आईचे नाव काय होते तर अमिना हे नाव होते आणि वडिलांचे नाव काय होते या ठिकाणी अब्दुल्ला हे नाव होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हजरत मुहम्मद साहेब यांचा इसवी सन काय या ठिकाणी लक्षात हजरत मुहम्मद साहेब यांचा इसवी सन 610 मध्ये काय मक्काजवळ हिरा नावाच्या गुफेमध्ये, कोण्या नावाच्या गुफेमध्ये? हिरा नावाच्या गुफेमध्ये त्यांचं काय ज्ञानप्राप्ती झाली त्यांना. आणि इस्लाम धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण आहे. या कोणता धर्मग्रंथ आहे तर कुराण. हजरत मुहम्मद साहेब यांचा मृत्यू 8 जून इसवी सन 632 मध्ये झाला. ठीक आहे. मग त्यांचा जन्म कधी झाला तर काय 570 मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इसवी सन 570 मध्ये झाला होता. नेक्स्ट म्हणजेच काय 8 जून इसवी सन 632 मध्ये त्यांचा काय मृत्यू झाला या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांचा दफनविधी कुठे झाला तर मदिना या ठिकाणी. मक्का यांचा जन्म आणि मदिना या ठिकाणी काय झाला त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे काय दफनविधी झाला. बघा त्यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्मामध्ये 2 पंथ तयार झाले, एक शिया आणि सुन्नी. ठीक आहे. इन इशाक यांनी सर्वप्रथम मुहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र लिहिले. मग जीवनचरित्र लिहिणारा कोण व्यक्ती आहे ते इब्न इशाक आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मुहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो. मग काय कोणाचा मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो तर ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो. भारतात इस्लाम धर्माची संस्कृती घडवणारे कोण आहे तर अरब हे पहिले होते. भारतामध्ये जी इस्लाम धर्माची संस्कृती घडवणारे कोण होते तर अरब हे पहिले होते. मुहम्मद पैगंबर यांच्या उत्तराधिकाऱ्यांना खलिफा संबोधले गेले या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे मुहम्मद जे पैगंबर यांचे जे अनुयायी होते, जे खाली त्यांच्या जे शिष्य होते त्यांना काय संबोधले गेले खलिफा असे संबोधले गेले. इस्लाम जगतात 1924 पर्यंत खलिफा हे पद अस्तित्वात होते या ठिकाणी. त्याच्यानंतर तुर्कस्तानचा जो शासक होता केमल पाशा या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याने खलिफा हे पद समाप्त केले या ठिकाणी लक्षात ठेवा. मग ईसाई आणि ख्रिश्चन धर्माविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली. कोणती बघितली बघा या ठिकाणी बघा. ईसाई धर्माचे संस्थापक कोण होते? ईसा मसीह हे आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. ईसाई धर्माचा धर्मग्रंथ कोणता? बायबल आहे हे पण लक्षात ठेवायचं. आणि ईसा मसीह यांचा जन्म जेरुसलेम जे की पॅलेस्टाईन जवळ आहे. ठीक आहे. आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायल जवळ बेथेलहेम या ठिकाणी झाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ईसा यांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो, जो की 25 डिसेंबरला जातो. आणि ईसा यांच्या आईचे नाव काय ते मेरी होते आणि वडिलांचे नाव जोसेफ होते या ठिकाणी लक्षात ठेवा. ईसा यांच्या सुरुवातीला 2 शिष्य होते. किती शिष्य होते? 2 शिष्य होते, अँड्रस आणि पीटर. बस त्याच्यानंतर अँड्रस आणि पीटर याला ईसा यांना रोमन गव्हर्नर पेंटियस याने सुळावर चढविले. ईसा यांना इसवी सन 33 मध्ये सुळावर चढविले हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय सांगितलं. ईसाई धर्माचे पवित्र चिन्ह काय? क्रॉस आहे. ईसाई लोक हे 3 तत्वावर विश्वास ठेवतात. कोणकोणते तत्व या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला? कोणते 3? ईश्वर परमित आहे. ठीक आहे. परमपिता आहे. ईश्वर काय? परमपिता आहे. दुसरं तत्व कोणतं की ईश्वर पुत्र ईसा मसीह हे आहे. तिसरं म्हणजेच काय? ईश्वर पवित्र आत्मा आहे. हे त्यांची 3 तत्व आहे. नेक्स्ट म्हणजे ईसाई हा एकेश्वरवादी धर्म आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की जसं हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे आपण देवांना मानतो, त्या ठिकाणी काय सांगितलं की एकच ईश्वर आहे. आता ज्यू किंवा यहुदी धर्माविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ या ठिकाणी बघा. ज्यू धर्माची स्थापना सुमारे 4000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 च्या आसपास झाली. ज्यू धर्माचे अस्तित्व प्राचीन ग्रीक नोंदीतही सापडते. मग त्यांचा कुठे नोंदीत कोणत्या नोंदीमध्ये सापडते? ज्यू धर्माचे अस्तित्व प्राचीन ग्रीक नोंदीमध्ये सापडते या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्यू धर्माचे संस्थापक कोण होते? मग अब्राहम आणि जोसेफ तोरा हे 2 जण होते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? ज्यूंची भाषा हिब्रू या ठिकाणी हिब्रू ज्यू होती या ठिकाणी लक्षात. आणि धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? म्हणजे हिब्रू भाषेतील तोराह हा ग्रंथ होय या ठिकाणी लक्षात ठेवायचे. काय? तोराह हा ग्रंथ या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजेच काय? त्याच्यानंतर काय सांगितलं? ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ सिनेगॉग या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो? सिनेगॉग म्हणतात. ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ त्यांना काय म्हणतो आपण? सिनेगॉग म्हणतो या ठिकाणी लक्षात ठेवा. पवित्र ज्यू स्थळ जेरुसलेम मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्या. ज्यू धर्मियांचे ज्यूइश किंवा यहुदी सुद्धा म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्या. ज्यू धर्मियांना ज्यूइश म्हणतात किंवा यहुदी सुद्धा म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिली ज्यू काँग्रेस परिषद कधी झाली तर 1897 मध्ये स्वित्झर्लंड येथे भरली. हा सुद्धा लक्षात ठेवायचा कारण यावरती प्रश्न बनू शकतो तुमचा. नेक्स्ट म्हणजे काय? ज्यू धर्मीय लोक युरोपभर पसरले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने युरोपचा बराचसा भाग जिंकला होता.
व ज्यू धर्मीयांचे सामूहिक हत्याकांड घडवून आणले होते त्यांनी बघा गॅसच्या चेंबरमध्ये टाकून त्यांना मारले होते यामुळे ज्यू लोकांना आपल्या मायभूमीपासून काय या ठिकाणी लक्ष ठेवायचं यामुळे ज्यू लोकांना मायभूमीस परागंद व्हावे लागले म्हणजेच काय त्यांच्यापासून ताटातूट झाली त्यांची या ठिकाणी लक्ष ठेवा किंवा त्यांना ते जे मायभूमी आहे त्यांच्या सोडावी लागली ज्यू राष्ट्र इस्रायलची स्थापना कधी झाली मग 14 मे 1948 मध्ये झाली या ठिकाणी लक्ष ठेवा 14 मे 1948 मध्ये त्यांची स्थापना झाली कशाची इस्रायलची स्थापना जगात कोणत्याही देशात जर ज्यू धर्मामध्ये जर एखादा जन्म घेतला असेल भारतात इव्हन कोणत्याही देशामध्ये पाकिस्तानमधले जरी असेल तर त्याला काय म्हणतं त्याला काय इस्रायलचे नागरिकत्व हे आपोआप प्राप्त होते ते केव्हाही इस्रायल या देशामध्ये जाऊ शकतात ते हे इस्रायल हे लहान राष्ट्र आणि परंतु काय प्रगत राष्ट्र या ठिकाणी सांगितलं नेक्स्ट म्हणजेच काय ईश्वर एकच आहे या ठिकाणी लक्षात त्यांचं तत्व काय त्यांचं तत्व काय या ठिकाणी सांगितलं एकच ईश्वर आहे तो विश्वाचा निर्माता आहे तो निराकार आहे तो अनंत आहे याचे अस्तित्व नेहमीसाठी आहे अशी ज्यू यांची मान्यता या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे आता आपण या ठिकाणी काय बघितलं आतापर्यंत समजा जे इतरही धर्म आहे तर जे प्रश्न कसे बनवू शकतात या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तसेच आपला जो हे विषय समजा आणखीन याच्यामध्ये थोडंसं पार्ट राहिलेलं आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करून घेऊ आणि नेक्स्ट म्हणजेच आपले जे लेक्चर सिरीज आहे ते कंटिन्यू ठेवू ठीक आहे एनर्जी पोलीस भरती हे किंवा सरळ सेवा आहे ते याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी समजा तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तसेच जर आपला लेक्चर जर तुम्हाला आवडते लाईक करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी मी इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र